नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील लैंगिक असमानतेला आव्हान देणे किंवा लैंगिक समता दृढ करणे यामधील पाठ्यपुस्तकांची भूमिका, चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटी और रेनफोर्सिंग जेंडर पॅरिटी रोल ऑफ टेक्स्टबुक्स याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक M.R. जोशी MM एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया लैंगिक असमानतेला आव्हान देणे किंवा लैंगिक समता दृढ करणे यामधील पाठ्यपुस्तकांची भूमिका। शिक्षण हे समाजातील परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे। शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमधून समाजाला दिशा देण्याचे कार्य होते। तथापि पारंपरिक दृष्टिकोनातून लिहिलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक वेळा स्त्री पुरुष असमानतेची छटा असते। त्यामुळे समानतेची संकल्पना रुजवण्यासाठी आणि मुलांमध्ये योग्य दृष्टिकोन किंवा निकोप दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। आता पाठ्यपुस्तकांचे शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व काय ते पाहूया। पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ज्ञानाचा प्रमुख स्रोत आहे। हे केवळ माहिती देणारे साधन नसून विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, सामाजिक समज आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे साधन आहे। शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकांद्वारे दिल्या जाणाऱ्या संकल्पना मुलांच्या विचारसरणीवर दीर्घकालीन परिणाम करीत असतात। लैंगिक समानतेच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांचे महत्त्व। नंबर 1, समान संधी निर्माण करणे। पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्री पुरुष भूमिकांना समानतेने स्थान दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला दिशा मिळते। त्याच्यानंतर नंबर 2, पारंपरिक लिंगभाव साच्यातून मुक्ती। मुलींना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांना आर्थिक जबाबदाऱ्या अशा ठराविक परंपरा मोडीत काढण्यासाठी सुधारित पाठ्यपुस्तकांची गरज आहे। त्याच्यानंतर तिसरं, सकारात्मक स्त्री प्रतिमांचे चित्रण। पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रियांचे योगदान मोठ्या प्रमाणावर दर्शवले गेले पाहिजे। त्याच्यानंतर चौथं, विविध भूमिका दाखविणे। डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा क्षेत्रात स्त्रिया सक्षम आहेत हे पाठ्यपुस्तकांमधून अधोरेखित करणे आवश्यक आहे। पाचवं, सामाजिक परिवर्तनासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग। लैंगिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये समानतेच्या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी अभ्यासक्रम सुधारला पाहिजे। पाठ्यपुस्तकांमधील लैंगिक असमानतेची समस्या। नंबर 1, पारंपरिक लिंगभेदाचे चित्रण। बहुतांश पारंपरिक पाठ्यपुस्तकांमध्ये पुरुष कुटुंबप्रमुख कमावतात तर स्त्रिया गृहिणी म्हणून दाखवल्या जातात। अनेक अभ्यासानुसार स्त्रियांचे उल्लेख दुय्यम स्वरूपाचे असतात। उदाहरणार्थ 1980 मध्ये भारतीय पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण केले असता 75% पुस्तकांमध्ये पुरुष प्रधानता दिसून आली तर केवळ 7% पुस्तकांमध्ये स्त्रिया प्रमुख भूमिकेत होत्या। नंबर 2, लिंगभेद दर्शवणारे व्यवसाय आणि भूमिका। गणित व विज्ञान विषयातील उदाहरणे प्रामुख्याने पुरुषांशी संबंधित असतात। उदाहरणार्थ व्यापारी, संशोधक, बँकर इत्यादी। तर स्त्रियांना शिक्षक, परिचारिका अशा प्रकारच्या सेवा व्यवसायांमध्ये दाखवले जाते। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ठराविक लिंग पठडीतील व्यवसाय निवडण्याचा कल निर्माण होतो। तिसरं, महिलांच्या योगदानाचा अभाव दाखविला जातो। ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान कमी प्रमाणात दर्शवले जाते। पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्री नेतृत्वाची उदाहरणे कमी प्रमाणात आढळतात। त्याच्यानंतर चौथं, भाषेतील असमानता। भाषा आणि संज्ञांमध्ये लिंगसापेक्ष पूर्वग्रह दिसून येतो। उदाहरणार्थ पोलीस अधिकारी, डॉक्टर ह्यासारख्या शब्दांमध्ये पुरुषप्रधान संदर्भ असतो। त्याच्यानंतर तिसरं, पाठ्यपुस्तक सुधारण्याचे उपाय। लिंगसापेक्ष पुनरावलोकन आणि संपादन। लिंगसापेक्ष भेदभाव टाळण्यासाठी पुनरावलोकन समिती पाठ्यपुस्तकाचे पुनरावलोकन करून कोणतेही लिंगभेद असलेले मजकूर किंवा उदाहरणे काढून टाकणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता असलेली उदाहरणे समाविष्ट करणे। डॉक्टर, अभियंते, उद्योजक अशा विविध क्षेत्रात स्त्रियांची उल्लेखनीय नावे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी। दुसरं म्हणजे महिलांचे योगदान अधोरेखित करणे। इतिहास, विज्ञान आणि गणित विषयांमध्ये महिलांचे योगदान नमूद करणे। मिशेल बारोलोट, झाशीची राणी, मलाला युसुफझई, लता मंगेशकर, PT उषा, कल्पना चावला, किरण बेदी यांच्या यशोगाथा त्याच्यामध्ये समाविष्ट करणे। तिसरं, समताधिष्ठित प्रतिमा आणि चित्रे वापरणे। चित्रांमध्ये मुलगे आणि मुली समान भूमिकांमध्ये दाखवणे। गृहिणी आणि कर्ता पुरुष याऐवजी दोन्ही पालक काम करीत आहेत असे दृश्य दाखवणे। चौथं, शिक्षकांची भूमिका सुधारणे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिंगभाव समानतेबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। लिंग सापेक्ष मजकुराची ओळख करून त्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करणे आणि त्यांना योग्य समज देणे आवश्यक आहे। 5वं, शासनस्तरीय सुधारणा आणि धोरणे। शिक्षण धोरणात
स्त्री पुरुष समानतेची तत्त्वे अंगीकारून पाठ्यपुस्तक विकासासाठी स्वतंत्र निकष तयार करणे, लैंगिक समानतेसाठी पाठ्यपुस्तकांचे आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे पुनरावलोकन करणे आणि तज्ज्ञ समितींच्या मदतीने नवीन अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. समारोप. पाठ्यपुस्तकांमधील लैंगिक असमानता ही समाजाच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करणारी समस्या आहे. समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावरच योग्य दृष्टिकोन तयार होणे आवश्यक आहे. यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक स्त्री पुरुष समानता प्रतिबिंबित करणारी उदाहरणे, मजकूर आणि प्रतिमा वापरणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत या दृष्टीने सुधारणा झाल्यास भविष्यातील पिढ्या अधिक समतेवर आधारित समाज घडवण्यास मदत करतील हे नक्की. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.